नमस्कार मंडळी, आपले स्वागत आहे माहिती मंच या YouTube चॅनलवर. आज मी 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी खुशखबर घेऊन आलेलो आहे. काय खुशखबर आहे ते आपण बघूया. तत्पूर्वी आपल्या YouTube चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले सबस्क्राईब करून घ्या आणि साइडच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. तर चला बघूया आपण काय खुशखबर आहे 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी. जे 10वीचे विद्यार्थी आता नुकतेच पास झालेले आहेत, त्या त्या विद्यार्थ्यांसाठी ही खुशखबर आहे. तर महाज्योती एक सरकारची संस्था आहे. सरकार त्या संस्थेला फंड देतं आणि ही संस्था विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचं काम करते. तर या संस्थेमार्फत 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी 11वी-12वी जे आता 10वी पास झालेले आहेत नुकतेच, त्यांना 11वी-12वी मध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी ही मोठी खुशखबर आहे. 11वी-12वीला क्लास वगैरे करावं लागतात. त्या क्लासची फीस जास्त असते. या हिशोबाने सरकारने एक ज्या ज्या विद्यार्थ्यांना 10वी मध्ये चांगले पर्सेंटेज आहेत, अशा विद्यार्थ्यांचं मेरिट लागणार आहे आणि त्या मेरिट वरती तुमचं सिलेक्शन ठरणार आहे आणि तुम्हाला मोफत क्लास आणि अजून काय गोष्टी भेटणार आहेत ते आपण पुढे बघूया. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर जे विद्यार्थी JEE नीट MST CET 2025-27 परीक्षा पूर्व ऑनलाईन प्रशिक्षणाकरता या योजनेचा तपशील आहे. म्हणजे कशासाठी आहे, तर जे विद्यार्थी JEE करतात किंवा नीट करतात, नीटची तयारी करतात किंवा MST CET ची तयारी करतात, अशा विद्यार्थ्यांसाठी ही ही प्रशिक्षण संस्था काम करते. तर महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्ग, भटक्या जाती, विमुक्त भटक्या जमाती तसेच मार्फत JEE नीट MST CET बॅच 2025-27 च्या पूर्वतयारीसाठी मोफत ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्याकरिता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर योजनेअंतर्गत महाज्योतीतर्फे विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षणासाठी मोफत टॅब आणि 6 GB इंटरनेट डाटा पुरविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना काय होणार आहे, ज्या विद्यार्थ्यांना जास्त पर्सेंटेज आहे, ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे, अशा विद्यार्थ्यांना मोफत क्लास भेटणार आहे. काय मोफत क्लास? आता तुम्ही जर बाहेर क्लास लावायचे म्हटलं तर तुम्हाला 60-70 हजार रुपये एका वर्षाचे घेतात. तर हे सरकारनं तुमच्यासाठी मोफत क्लास ठेवलेला आणि तुम्हाला एक टॅब भेटणार आहे आणि दररोज 6 GB इंटरनेट तुम्हाला मोफत भेटणार आहे. या योजनेसाठी लाभार्थी पात्रता काय आहे? या योजनेसाठी लाभार्थी पात्रता काय आहे, तर विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा. कोण? महाराष्ट्राच्या रहिवासी विद्यार्थ्यांनाच या योजनेचा फायदा घेता येणार आहे. विद्यार्थी इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागासवर्ग प्रवर्गातील असावा. तसेच विद्यार्थी नॉन क्रिमिलियर उत्पन्न गटातील असावा किंवा असावी. मुली आणि मुलांना दोघांनाही हा फॉर्म भरता येईल. सन 2025 मध्ये इयत्ता 10वीची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सदर प्रशिक्षणाचा लाभाकरता पात्र राहतील. म्हणजे कोण पात्र राहतील, तर 2025 मध्ये जे विद्यार्थी पास झालेले आहेत 10वी, अशाच विद्यार्थ्यांना हा फॉर्म भरता येईल आणि त्यांच्याकडे नॉन क्रिमिनल गटातील ते विद्यार्थी पाहिजे. विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा. कोणासाठी? आर्ट वाल्यांसाठी नाही, कॉमर्स वाल्यांसाठी पण नाही. कोणासाठी आहे, तर विद्यार्थी हा सायन्स शाखेमध्ये प्रवेश घेतलेला असावा. याबाबतची कागदपत्रे स्पष्ट व स्वच्छ दिसतील असेच जोडणे आवश्यक आहे. म्हणजे तुमचे कागदपत्र जे असतील ते क्लिअर पाहिजे. त्याचा फोटो तुम्ही क्लिअर काढून ते जोडा. विद्यार्थ्यांची निवड ही त्यांना इयत्ता 10वीच्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार करण्यात येईल. म्हणजे कशानुसार तुमचं निवड होणार आहे, तर 10वीच्या मार्कवर आणि तुमचा सामाजिक जो प्रवर्ग आहे त्या प्रवर्ग आणि सामाजिक मार्कवर तुमची निवड होणार आहे. अर्ज करण्याकरता आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत, तर आधार कार्ड तुमच्याकडे पाहिजे, रहिवासी दाखला म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट, तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असल्याचा तुमच्याकडे पुरावा असला पाहिजे. जातीचे प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट, वैध नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र पाहिजे तुमच्याकडे, म्हणजे 2025 म्हणजे चालू इयरचं तुमच्याकडे नॉन क्रिमिनल पाहिजे. इयत्ता 10वीची गुणपत्रिका तुमच्याकडे पाहिजे. इयत्ता 11वीची विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला म्हणजेच बोनाफाईड सर्टिफिकेट तुमच्याकडे किंवा त्याची पावती तुमच्याकडे पाहिजे, तरच तुमचा फॉर्म गृहीत धरला जाईल.
दिव्यांग असल्याचा दाखला, जे जे विद्यार्थी दिव्यांग आहेत त्याचा दाखला तुमच्याकडे पाहिजे. अनाथ असल्याचा दाखला, म्हणजेच जे विद्यार्थी अनाथ आहेत अशा विद्यार्थ्याकडे अनाथ असल्याचा दाखला तुमच्याकडे पाहिजे. आरक्षण, सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षण पुढील प्रमाणे, म्हणजे कोणाकोणाला या योजनेचा म्हणजे याचा फायदा घेता येईल, तर कोण, ओबीसी त्यांची टक्केवारी 59%, व्हीजेए म्हणजे विमुक्त जाती यांना 10% आरक्षण आहे. भटक्या जमाती ब म्हणजे एनटीबी यांना 8% आरक्षण आहे. भटक्या जमाती क म्हणजे एनटीसी यांना 11% आरक्षण आहे. भटक्या जमाती ड म्हणजे एनटीडी यांना 6% आरक्षण आहे. आणि विशेष मागास प्रवर्ग म्हणजे एससीबीसी एसबीसी यांना 6% आरक्षण आहे. असं टोटल 100% आरक्षण आहे. म्हणजे कोणाला आहे तर ईडब्ल्यूएस वाले नाही, याच्यात ईडब्ल्यूएस नाही, एससीबीसी नाही, एससीबीसी आणि ओपन यांना या फॉर्म भरता येणार नाही. समांतर आरक्षण पुढील प्रमाणे, प्रवर्गनिहाय महिलांसाठी 30% जागा आरक्षित राहतील. ओनली महिलांसाठी 30% जागा या राखीव राहतील. दिव्यांगाकरता 4%, दिव्यांग जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 4% जागा या आरक्षित राहतील. अनाथांसाठी 1% जागा आरक्षित राहतील. जे विद्यार्थी अनाथ आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी 1% जागा ह्या रिझर्वेशन मध्ये ठेवल्या जातील. अर्ज कसा करावा, याच्यासाठी अर्ज कसा करावा तर महाज्योतीच्या www.महाज्योती.org.in या संकेतस्थळावर जाऊन नोटीस बोर्ड मधील ऍप्लिकेशनवर JEE नीट MST CET बॅच 2025-27 ट्रेनिंग यावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. आपण अर्ज कसा करावा हे पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हा व्हिडिओ खूप मोठा होईल, या हेतूने मी याच्यामध्ये अर्ज कसा करावा याची माहिती देत नाही, तर पुढचा व्हिडिओ मी त्याच्यासाठी स्पेशल बनवणार आहे. अर्जासोबत सर्व कागदपत्रे स्वाक्षंकित करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून जोडावे. सेल्फ अटेस्टेड. अर्ज करण्याची अंतिम तारीख तर 31/5/2025 पर्यंत तुम्हाला अर्ज भरता येणार आहे. 15 तारखेपासून अर्ज सुरू झालेले आहेत आणि 31 मे लास्ट तारीख आहे. तर तुम्ही लवकरात लवकर अर्ज भरून घ्या. पोस्टाने किंवा ईमेलद्वारे प्राप्त अर्जाचा स्वीकार केला जाणार नाही, म्हणजे फक्त तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्वीकारणे तसेच निवडीची पद्धत बदलणे यांचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक महाज्योती यांचे राहतील. म्हणजे जाहिरातीमध्ये काही बदल करायचा असला किंवा मुदतवाढ द्यायची असली, अर्ज नाकारायचा असला, स्वीकारायचा असला, तर सर्व जबाबदारी कोणाची आहे तर व्यवस्थापकीय संचालक यांची ती जबाबदारी आहे. कोणत्याही माध्यमातून व अंतिम निवड प्रक्रियेच्या दरम्यान किंवा प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवारांनी सादर केलेली माहिती चुकीची किंवा दोषपूर्ण व दिशाभूल करणारी असल्यास विद्यार्थ्याची निवड रद्द करण्यात येईल. चुकीची माहिती भरू नका. कृपया करून सर्व विद्यार्थ्यांना सांगतो की तुम्ही चुकीची माहिती त्यामध्ये भरू नका. अर्ज करताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास केवळ महाज्योती कॉल सेंटरवर संपर्क करावा. हा संपर्क नंबर आहे, याच्यावर तुम्ही सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत कॉल करू शकता. तुम्हाला काही अडचण येत असेल तर त्यावर तुम्ही निश्चित कॉल करू शकता. तर ही काही माहिती होती. 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही चांगली मोठी खुशखबर आहे आणि त्यांचे जे गरीब विद्यार्थी आहेत अशा गरीब विद्यार्थ्यांसाठी म्हणजे एक वरदानच ठरणार आहे. कारण की गरीब विद्यार्थ्यांकडे पैसे नसतात ट्युशनची फीस भरण्यासाठी किंवा असे क्लास लावण्यासाठी. तर त्यासाठी ही सरकारने एक योजना काढलेली आहे. ती तुम्हाला फायद्याची ठरेल अशी आशा करतो. आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याची अर्ज प्रक्रिया कशी आहे, कसा अर्ज करायचा हे आपण पाहणार आहोत.